2 बटाट्याचं भरपूर होऊन जाईल ना. पहिल्यांदाच करतोय आपण, याच्या आधी केलाच नाही ना आपण. उपासाचा वेळेस करतात लोक. मी बघितलं युट्यूबवर, सोपं आहे जसं आपण रव्याचा करतो ना तसंच. तिखट नाही ना हात नाही तर ते पुरे गोड तिखट चव होऊन जाईल ना आई. नाही ना. आपल्याकडे हे नाही का बदाम काजू वगैरे ड्रायफ्रूट पण टाकतं. मी हे टाकतो शिऱ्यामध्ये सध्या. हे याला आणलं होतं ना मेथीचे लाडू ना, काय मला ते अजून बी समजलं नाही याला काय म्हणता. फक्त टाकतो की वेड्यासारखं. पहिले बघितलं आई, पहिले ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आणि साईडला करायचे असे. कोण काढत बसेल वेगळं, याच्यातच टाकून देतो, याच्यातच सगळं मिक्स करतो. असं थोडी ते युट्यूब मध्ये सांगितलं तसंच करा. तिथं सांगितलं होतं पहिले ड्रायफ्रुट्स हे करा, काय म्हणतो हा पानसटपणा, मला की हे टाका, मग हे करा, मग नंतर उद्या ड्रायफ्रूट टाका, दूध टाका. झालं नाही. तुला समजतं लाल सर कसं राहतं. पण म्हटलंय युट्यूब मध्ये लाल सर पर्यंत करा. तुम्ही पण तो रवाचा शिरा खाऊन बोलून गेलो मी ब्लड चेक केलं ना, त्याच्यात तो रवाचा शिराच निघाला सगळं. हे गुळाचं पाणी ना, दूध बी टाकून देतो थोडं. कंटिन्यू कलसो म्हणजे असे हे नाही राहणार त्याच्यात गाठोडा. रताळू त्याच्यापेक्षा भारी लागतो. कंटिन्यू कलसो आई, मग ते गाठोडा राहून जातील. मला ते व्हिडिओ मध्ये टाकायचं आहे, भारी यायला पाहिजे. हे काय बुंदीचा शिरा दिसतो आहे, ते गाठोडा दिसत आहे. नाही रे, नाही ना. पूर्णाचा मऊसर वाटायचा. मी एवढं टायटल देणार डायरेक्ट अद्भुत शिरा, त्याचा अद्भुत वाटायला पाहिजे ना तो. थोडं डेकोरेशन केलं ना भारी वाटेल फोटो काढायला. दिसायला भारी दिसतं ना शिरा कसा करावा आपला. हे फुलं कशाचे होते फ्रीज मध्ये, हे वगैरे डेकोरेशन. ही एक मिरची पण लावून देतो. चव घेऊन बघ ना एखादं. आणि असं बोल, एकदम भारी आलाय, भारी आलाय असं बोल. मस्त आहे ना. हो बोल, जोरात बोल ना आई.